हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, सुंदर अशी आपली ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला मी बोटनेकमध्ये दाखवणार आहे. उंची आपली 14 आहे, छातीची घडी 10.5, शोल्डर मुंडा 5.25 घेतलेला आहे. बघा, गळ्याची रुंदी आपली 2 2.25 घ्यायची आहे आणि गळ्याचा बॉक्स असा तयार करून घ्यायचा आहे. आपला गळा जितका आहे तितका ठेवायचा आहे. आपलं ब्लाऊज बोटनेकमध्ये असणार आहे. इथं वरती मी 3.5 इंच घेतलेला आहे आणि एक बॉक्स तयार करून घेतला आणि बघा असा गोल आकार मी तयार करून घेतलेला आहे आणि बघा असा आकार मी इथं देऊन घेणार आहे. तर बघा असा आकार मी देते. बघा असा आकार इथं देऊन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, थोडासा डार्क करते. बघा जसं आपण आहे अगदी तसं व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, ओपन करून दाखवते. बघा किती सुंदर असं आपला गळ्याचा डिझाईन तयार झालेली आहे. बघू शकताय तुम्ही. आता हे आपलं मेन फॅब्रिक आहे, सव्वाचं ठेवलं. त्याच्यावरती हा गळा आपला उलटा ठेवायचा आहे. अगदी गळ्याला व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आणि पूर्ण गळ्याला सुया लावून घ्यायच्या. बघू शकताय तुम्ही. आणि जसं आहे तसं गळा कणी स्टिच करून घ्यायचं. बघा फक्त 5 इंचाचं मार्जिन पकडत आपल्याला. बघा इथं आपला कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि आपल्याला गळा फिरवून घेतला. आणि जसं आहे तसं व्यवस्थित आपल्याला असं बघा आहे असं व्यवस्थित 5 इंचाचं मार्जिन पकडत तर डाव्या हाताने कपडा सरकवायचा आहे. बघा इथं आपला परत कोपरा आलेला आहे, कोपऱ्यात सुई खाली घातली आणि परत अशी गोल टिप मारून घेतली. बघू शकताय तुम्ही, ज्या सुया लावल्या होत्या ना त्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या. बघू शकताय तुम्ही, जे एक्स्ट्राचं कापड होतं ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. बघू शकताय तुम्ही. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचे पूर्ण गळ्याला. बघू शकताय तुम्ही. आता पाठीतले सुद्धा मी आहे तसं व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. बघा डायरेक्ट इथं मी पाठीतली पट्टी तयार केलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वेगळी सुद्धा लावू शकता. बघा पाठीतले पट्टी आणि गळ्याचा असं मध्य सेंटरला हात टाकून आपल्याला हा कपडा व्यवस्थित असा उलटे करून घ्यायचे. पूर्ण ब्लाऊज उलटं करून जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे मी काढून घेतलेले आहेत. बघू शकताय तुम्ही, सगळे कोपरे गळा अगदी व्यवस्थित असा पलटी करून घ्यायचा. बघा अगदी काठावरून आपल्याला अशी त्याच्यावरून दाबटीप टाकून द्यायची. बघू शकताय, जशी आहे तशी टाकून द्यायची. बघू शकताय तुम्ही. बघा इथं कोपरा आलेला आहे. बघू शकता इथं कोपऱ्यात सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारली. बघू शकताय तुम्ही. कट करून घेतली. खालच्या साईडनं सुद्धा तशी आपल्याला काठावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही.
आता बघा पाटीतल्या टक्स दोन्ही साईडला टाकून घ्यायच्या. एक सारखं व्यवस्थित असं अस्तर मेन फॅब्रिकला जॉईन करून मी कटिंग करून घेणार आहे. बघा गळा किती आहे मी अगोदर चेक करते. आपला 11 गळा तयार झालेला आहे. मला जितका ओपन ठेवायचा आहे मी तितका ओपन ठेवणार आहे. जितका स्टिच करायचं आहे तेवढा परत पॅक करून घेणार आहे. बघा हे दोन्ही बाजूचे असे दोन्ही काठ मी काढून घेतलेले आहेत कट करून, आणि त्याला असा थोडासा वक्रमध्ये आकार देऊन मी असा वक्रमध्ये थोडासा आकार देऊन घेणार आहे काठाला, आणि अस्तानं जॉईन करून घेणार आहे. बघा आता इथे मारलेत ना, असं बरोबर हे काठ आणि अस्तर आपल्याला व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं आहे. जसा आम्ही आकार दिला आहे ना तसा आम्ही फक्त जॉईन करून घेणार आहे. थोडासा वेगळा असा आकार मी इथे देऊन घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. बघा व्यवस्थित कटिंग करून घेते. बघा परत ह्याच्यावरून मी दाबटीप मारून घेतलेले आहे. बघा असा व्यवस्थित काठ दुसऱ्या बाजूसुद्धा मी असा व्यवस्थित काठ तयार करून घेतलेला आहे, आणि असा काठ मी बरोबर असा इथं जॉईन करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. तुम्हाला जसा शेप हवा असेल त्या शेपमध्ये तुम्ही लावून घेतला तरीही चालेल, पण मी असा शेपमध्ये इथं असा काठ लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. ह्या बाजूचा सुद्धा असाच आपल्याला काठ स्टिच करून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आपला गळा. तर बघा आता असा कपडा आहे. ह्या कपड्याच्या बरोबर असे मी 2 ते 3 पीस कट करून घेणार आहे, आणि असं त्रिकोण करून इथं मी थोडासा गळा असा पॅक करून घेणार आहे. काठाचा एक जो भाग शिल्लक राहतोय ना त्या काठाच्या भागाचा सुद्धा असा मी एक त्रिकोण करून घेणार आहे, आणि असे एकावर एक असे 2 त्रिकोण ठेवून मी व्यवस्थित पॅक करून घेणार आहे. तुम्हाला तिथं हवे असेल तर तुम्ही दुसरीसुद्धा डिझाईन करू शकता, पण मी अशी डिझाईन थोडीशी वेगळी केलेली आहे कारण इथं आपला काठ अगदी छोटा होता. बघू शकताय तुम्ही. हा असा, आणि ह्याच्यावरती एक असा काठाचा मी असा भाग ठेवणार आहे. असे 2 भाग ठेवून मी इथं स्टिच करून घेणार आहे. हे एक्स्ट्राचं जे कपडा आहे तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा. बघू शकताय तुम्ही. आणि हा आतल्या बाजूला व्यवस्थित असा फोल्ड करून इथं मी हात शिलाई टाकून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. बघा इथं खालच्या साईडला असे हे 2 तुकडे ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. हा एक हात, आणि त्याच्यावरती एक असा लावायचा आहे. बघा असे 2 व्यवस्थित मी ॲडजस्ट करून लावून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही. इथं कापडाची मी नॉट तयार करून घेतलेली आहे आणि ती लावून घेतलेली आहे. त्याला सुंदर असं मी लटकनसुद्धा कापडाचं बनवून घेतलेलं आहे. इथं बघा अशी मिडियम साईजची नागमोडी अशी मी लेस घेतलेली आहे गोल्डन कलरची, आणि ती अशी व्यवस्थित काठावरून आपल्याला तिथून ॲडजस्ट करून लावून घ्यायची आहे. बघू शकता इथं कोपऱ्याला बरोबर थोडीशी फोल्ड केलेली आहे. बघा अगदी काठावरून लावून घ्यायची आहे. जिथं जिथं कोपरा आहे तिथं तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करत जायचं आहे, म्हणजे जसं आपण गळ्याचा शेप घेतला आहे ना तसा शेप आपला तिथं होत जातो. बघू शकताय तुम्ही.
सुंदर अशी इथं मी लेस लावलेली आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथं डबलसुद्धा लावू शकता. मग फक्त मी सिंगलच लावलेले आहे. बघा कपड्याची सुंदर अशी लटकन तयार केलेले आहेत. त्याचे लटकनसुद्धा खूप सुंदर असे झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही फायनल लुक आपल्या डिझाईनचं खूप सुंदर दिसत आहे. आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी सगळ्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्याच अशा छानशा एका व्हिडिओमध्ये. बघू शकता